हॅलो, वेलकम टू माय अनदर मिनी व्लॉग अलिबाग सिरीज पार्ट 2. ही किट्टू तिची कंटिन्यू मस्तीत चालू होती. तिला व्ह्यू दाखवण्यासाठी आम्ही गेलो अप्पर डेकला. अप्पर डेकला असा काहीसा व्ह्यू होता. खूप शांत आणि पीसफुल वाटत होतं. हा व्ह्यू बघून किट्टू खूप खुश होती आणि तिने खूप एन्जॉय केलं. हा व्ह्यू बघत बघत आम्ही पोहोचलो मांडवा येथे. मांडवा येथून अलिबागला जाण्यासाठी कॅब किंवा ऑटोने जावं लागते. मांडवावरून शेअरिंग ऑटो करून आम्ही निघालो अलिबागकडे. अलिबागमध्ये आम्ही चाललो आहोत वरसोली बीचला. वरसोलीला पोहोचल्यानंतर हा होता आमचा कॉर्टेज. आमची अनप्लॅन ट्रिप असल्यामुळे तिथे गेल्यानंतर बुकिंग वगैरे केली आणि हा होता आमचा रूम. चला तर तुम्हाला दाखवते. एंटर केल्या केल्यास लगेच बेड होता आणि छोटासा क्यूट आणि क्वाईट रिझनेबल असा रूम होता. तिथे गेल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, रेस्ट केला आणि बीचकडे निघालो. आमच्या कॉर्टेज पासून बीच हे वॉकेबल असल्यामुळे आम्ही 5 मिनिटाचा वॉक करून बीच जवळ आलो. हा सनसेटचा व्ह्यू पाहून खूप छान वाटलं आणि गेल्या गेल्या आम्ही एटीव्हीची राईड घेतली. पहिले रुपेशने चालवली. शिक्या ड्रायव्हर बसलेला आहे गाडीवर. गाडी काय येत नाही, उगाच टगळी करायची. अगं तिकडे समुद्रात टाकशील ना, चाल ना इकडं सरळ. अरे चाल ना झेंड्यापर्यंत, पैसे दिलेत. मीही एटीव्हीची राईड घेतली आणि त्यानंतर सनसेट एन्जॉय करता करता खूप सारे रील्स वगैरे काढले. ते तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीवर दिसतीलच. आणि त्यानंतर बीचवर खूप अंधार झालेला, त्यामुळं आम्ही काही शूट वगैरे केलं नाही. आम्ही एक ठिकाणी पाणीपुरी वगैरे खाल्ली. तिथून थोडं पुढे आल्यानंतर एका स्टॉलवर खानदेशी गाणं चालू होतं आणि त्याच गाण्यावर रुपेश आणि किट्टू डान्स करत होते. आम्ही रूमवर आलो आणि क्रिकेट खेळत होतो. क्रिकेट खेळता खेळता जेव्हा ह्याची बॅटिंग होती त्यांनी केली, माझी आली तेव्हा तो देतच नव्हता. हे असं काहीतरी त्याचं चालू होतं. त्यानंतर मी बॉल कॅच केला आणि म्हटलं थोडा वेळ पूलमध्ये चिल करू. मग पूलमध्ये चिल करता करता थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि हे आमचं बुटकू काय करतंय बघा, ह्याचं चालूच. स्टे ट्यून फॉर पार्ट 3. असा गेला आमचा डे 1 इन अलिबाग. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.